महावितरणचा निकाल लागला. त्या निकालामध्ये 5386 पदे होते. त्यातले 3400 विद्यार्थ्यांना आता त्यांनी मेल केलं की तुम्ही सिलेक्ट झाले. उर्वरित जी सिलेक्शन लिस्ट आहे ती लावायची बाकी आहे. ती सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर पूर्ण जागा भरल्यानंतर पुन्हा वेटिंग लिस्ट लावायला पाहिजे. तर त्यांनी तसं दिलेलं आहे यामध्ये की आम्ही 50% वेटिंग लिस्ट पण लावूया. पदाच्या 50% प्रतीक्षा आहे. 5386 5400चा 2700चा आसपास वेटिंग पण लागायला पाहिजे. आणि ह्याच्यातले जे 2100 पदं बाकी करायची ते. त्यानंतर एक महावितरणची कंत्राटी पद्धत 3 वर्षाची, ती कंत्राटी 1 वर्ष राहण्यासाठी प्रयत्न करतो. आणि MSCB, ट्रान्सपोर्ट, डिस्कॉम, जलकॉम याच्यामध्ये सगळे पदं जे रिक्त आहेत जसे MPSC, SSC, बँकिंग, त्याच्यानंतर UPSC दरवर्षी पदं भरते. तसं MSCB मध्ये सुद्धा ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग भरले पाहिजेत. हे सगळे मुद्दे आहेत आमचे. 3400+ विद्यार्थ्यांना आता त्यांनी सिलेक्ट केलेले आहे. उर्वरित सेकंड लिस्ट का लावली नाही तर ती सेकंड लिस्ट लागली पाहिजे सिलेक्शन लिस्ट. आणि ती लिस्ट लागल्यानंतर वेटिंग पण क्लिअर केली पाहिजे. 2-3 हजार विद्यार्थी एकत्र आलो, कुठलीच ऍक्शन झालेली नाही, काहीच नाही. आमची इच्छा आहे तुम्ही लगेच फोन घ्यावा आणि लगेच फोन लावा CMD ऑफिसला. सर काम असं होतं की आता महावितरणाची भरती झाली ना, तर 5000 काही जागा भरायच्या होत्या. त्याच्यापैकी मला वाटतं 3400 जागा भरल्या. ते एक काम होतं. आणि त्यांची मागणी होती किंवा ज्या जागा भरतो त्याच्या 50% वेटिंग असल्या पाहिजे. हे बरेचसे मुलं बसलेले आहे. तर मला एक सांगायचं ते एक होतं 3 वर्षाची कंत्राटीची पद्धत 1 वर्ष राहणं असे त्यांचे वेगवेगळे विषय. तर मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो. यांना काय मदत करता येईल ती मदत करायची होती. सगळी ग्रामीण भागातले मुलं आहे. काय अडचण काय सर यांना असं का आता काय आकडा काढा असं